इथं कोण आहे उघडणार नाही. हा ते काय असतं आता आयसीयू मध्ये काय तिथे येतेच राहते ते काय संपलं तर मग आपण मागणी टाकतो सरांना. सर करतात पाठपुरावा देऊन ठेवा आम्हाला. म्हणजे कसं आहे आम्हाला आमच्या प्रोटेक्शनसाठी काही तुम्ही लोक पाहिजे. लाईट लागेल लावलेली नाही ना लाईट लावली बस एवढीच लाईट येतच नाही त्याच्यात. डोके झालं का बरोबर. हां उष्माघाता संदर्भात नागरिकांना काय आपण काळजी घेण्याची आवश्यकता. शक्यतोवर जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये विनाकारण बाहेर पडू नये आणि अशा अतिमहत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असताना आपल्या रुमाल असेल किंवा आपल्याला सावली मिळेल यासाठी छत्री वगैरेचा वापर करावा. आणि दुसरं पाणी पुष्कळ प्रमाणात पिलं गेलं पाहिजे. थोडं अंतरानंतर एखाद्या झाडाखाली बसणे, विसावा घेणे अशा पद्धतीनं जर हे केलं तर नक्कीच उष्माघाताला आपण बळी पडणार नाही. ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. सर उष्माघाताच्या संदर्भामध्ये आपली काय उपाययोजना या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय इथे आणि अधिनियमित संस्था जसे की ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि इतर संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे आपण उष्माघाताचा एक कक्ष स्थापन करत असतो. त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी AC असेल, कूलर्स असतील आणि एक डेडिकेटेड 2 बेड तसेच उपलब्ध यंत्रणा आणि मॅनपॉवरसुद्धा तयारी केलेली असते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कुठलाही उष्माघाताने पीडित रुग्ण असेल तर त्याला त्वरित ॲडमिट करून त्यावर समोरील उपचार केल्या जातात आणि आपण अशा हीट वेव्हसाठी सुसज्ज यंत्रणा तयारीत आहे. जिल्ह्यात किती उष्माघाताचे कक्ष उभारण्यात आलेले आपल्या प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये उष्माघाताचे कक्ष ओपन करणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे ते नक्कीच पूर्ण झालेले आहेत. उष्माघाताचे काही रुग्ण आढळले आहेत अजून तर नोटेड नाही आहेत.